Zee24 एक पाऊल पुढे. घर खरेदीला खरखर आपण चर्चा करतोय. रेडी रेकनर जे नवीन आले आहेत त्याच्यामुळे तुमच्या आमच्या आयुष्यावर, तुमच्या आमच्या सोसायटीतल्या राहण्यावर, आपल्या नवीन घर घेण्यावर नेमका काय परिणाम होणार आहे. पहिल्या भागामध्ये अनेक आरोपांच्या अनेक फैरी झालेल्या आहेत. मी ते आरोप पुन्हा तुमच्यासाठी सांगत नाही. जनार्दन चांदूरकर त्या सगळ्या आरोपांची मुद्देसूद उत्तरं आपण द्या. नाही, याच्यामध्ये पहिल्यांदा असं की रेडी रेकनर हे 2013 साली आलेलं कॉन्सेप्ट नाही आहे. हे कॉन्सेप्ट पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इन्क्रीज होते ही वस्तुस्थिती आहे. आता हॅव्हिंग सेड दिस, हे रेडी रेकनर जे आहे, हे रेडी रेकनर प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन अर्बनायझेशनचं पर्सेंटेज वाढत असल्यामुळं आणि घरांच्या किमती वाढत असल्यामुळं त्याचं व्हॅल्युएशन करणं ही अतिशय महत्त्वाची बाब होती. आणि म्हणून त्या डिपार्टमेंटमध्ये, विशेषतः प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये जे लोक असतात, तज्ज्ञ असतात, ते तज्ज्ञ त्या विभागातील जागेचा दर, जागेचा प्रचलित रेट काय आहे आणि त्यानंतर तिथं कन्स्ट्रक्शनचा रेट काय आहे हे डिसाईड करतात. आणि हे गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे, त्यामध्ये आता ते रेडी रेकनर त्याच्यावरती फार सोयीस्करपणे काढण्यात आलेलं आहे. आपण त्या वेबसाईटवरती जाऊन जर तुम्ही त्या गावाचं नाव टाईप केलं किंवा तुमच्या शहराचं नाव टाईप केलं, त्यानंतर तुमच्या समोर तिथला सीटीएस नंबर येतात. त्या सीटीएस नंबरवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर त्याचे रेट्स येतात. म्हणजे एवढं नाही. आता याच्या पाठीमागे जो कसे आले रेट आले कसे, तज्ज्ञ लोक जे आहेत गव्हर्नमेंटचे, त्यांनी ते रेट डिसाईड केलेले आहेत. त्या विभागाचा अभ्यास करून आणि जमिनीचा आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शनचा रेट, म्हणजे स्टीलची प्राइस, सिमेंटची प्राइस, कन्स्ट्रक्शन मटेरियलची प्राइस, लेबर प्राइस आणि त्यानंतर येणारे ओव्हरहेड्स, टॅक्सीस वगैरे वगैरे टुगेदर पुटअप करून आता मला वाटतं की कुलाब्याचा काहीतरी 35,000 रुपये स्क्वेअर फीटचा रेट आहे. पण तिथं 35,000 रुपयाला तर मिळत नाही, तिथं 50,000 रुपयाला पेक्षा जास्त स्क्वेअर फुटाचा रेट असेल. अशा पद्धतीनं आता बांद्र्याला 25,000 रुपये स्क्वेअर फीट. हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा दर शनिवारी त्याचे रेडी रेकनरचे रेट छापून येतात, पण ते टाइम्स ऑफ इंडियाचे आहेत. ते गव्हर्नमेंटचं रेडी रेकनर जे आहे, ते गव्हर्नमेंटचं रेडी रेकनर मी सांगितल्याप्रमाणे ते वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आता हे सांगितल्यानंतर मी आपल्या समोर हा मुद्दा आणू इच्छितो की हे रेडी रेकनरचे रेट ठरवण्याची आवश्यकता सरकारला का पडली. त्याचं कारण असं की प्रॉपर्टीचे व्यवहार जेव्हा पूर्वी व्हायचे तेव्हा बिल्डर 60-40 रेशोमध्ये घर विकायचं. म्हणजे 60% तुम्ही व्हाईट द्या आणि 40% ब्लॅकने द्या. अजूनही होतं. आणि म्हणून त्याला चेक करण्यासाठी सरकारने ते प्रत्येक एरिया वाईज रेट्स ठरवले. मग तुमचं 60-40चा रेशो असो किंवा काही असो, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त किंमत करा किंवा त्याच्यापेक्षा कमी किंमत करा, तुम्ही सरकारने रेडी रेकनरचा जो रेट दिलेला आहे त्या रेट प्रमाणे तुम्हाला ती स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल. म्हणून ते सरकारने केलेलं आहे. मला आता हे हावरे साहेबांनी जी आर्ग्युमेंट केली की मंदी आहे आणि त्यामुळं घराच्या किमती डाऊन होत आहेत, असं असताना सुद्धा सरकारने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 2013 मध्ये या प्रॉपर्टीच्या व्यवहारामध्ये 15,000 कोटीचा रेव्हेन्यू हा महाराष्ट्र शासनाला मिळणार आहे. ते कितीही त्यांचं ते स्लो मंदी असो, तेव्हा सरकारचा जो हा रेव्हेन्यू आहे, तो रेव्हेन्यू जर सरकारला मिळाला नाही तर सरकारची विकासाची कामं होणं शक्य नाही. आणि म्हणून हे रेडी रेकनरचं असं आहे. आता दुसरा त्यांचा महत्वाचा मुद्दा होता की हे बिल्डर धार्जिने नाही तर हे ग्राहक बिल्डर विरोधी नसून बिल्डर धार्जिने आणि ग्राहक विरोधी, अशा प्रकारची त्यांची जी आर्ग्युमेंट होती. तर त्याच्यामध्ये आता बिल्डर जे आहेत, हे बिल्डरांच्या संदर्भामध्ये काल मला वाटतं इथेच आपल्या चॅनलवरती काही चर्चा झाली. त्याच्यामध्ये सुद्धा एक बिल्डर होते, ते म्हणाले काय सगळेच बिल्डर बदमाश नसतात, 20% तरी चांगले असतात, असं ते तुमच्या चॅनलवरती आहे. ते कालच्या ते इंडस्ट्रीचं धोरण डिस्कस करत असताना हे ते बोलले. तेव्हा बिल्डरांच्या ज्या ट्रिक्स आहेत, आणि विशेषतः तुम्हा सगळ्यांना आम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला लागेल पृथ्वीराज चव्हाणच, की त्यांनी चार्ज घेतल्यानंतर ते म्हणाले की रिअल इस्टेटच्या किमती वाढण्यामध्ये किंवा ह्यामधला जी ट्रान्सपरन्सी नसण्यामध्ये
याच्यामध्ये एक नेक्सस आहे आणि ते नेक्सस आहे बिल्डर, ब्युरोक्रॅट आणि पॉलिटिशियन. या तिघांचं ते नेक्सस त्यांनी तोडायचा प्रयत्न केला. नेक्सस आपल्याला तोडायला पाहिजे. बरोबर. मधू चव्हाण, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एकीकडे रेडी रेकनरचे दर वाढवायचे आणि दुसरीकडे जुन्या चाळी आहेत त्याच्यामधली भाडी मात्र 1940 सालची ठेवायची, एक प्रकारे आपली व्होट बँक जपायची आणि बिल्डरांना सोयीस्कर असं धोरण आखायचं, असा डाव दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये डाव वगैरे याच्यामध्ये दिसत नाही. त्यात काही धोरणच नाहीये मुळामध्ये. रेडी रेकनरचा हे एक बरोबर आहे की साधारणपणे फसवणूक होत होती म्हणून त्याच्यातून सरकारची फसवणूक होऊ नये म्हणून केलेलं आहे. 15,000 कोटी रुपये रेव्हेन्यू गेल्या वर्षी मिळालं, यावर्षी ती अपेक्षा आहे. काय सर्वसामान्य माणसाला लुटूनच सरकार चालवायचंय का? स्वतःचं कर्तृत्व कर लादून शासन चालवणं आणि तिजोरीत पैसे टाकणं याला शासन चालवणं म्हणत नाहीत. 12व्या वित्त आयोगाने त्याच्या अगोदर अर्बनायझेशन झालेल्या सगळ्या राज्यांमध्ये त्यांनी सर्क्युलर पाठवलंय, पत्र पाठवलंय की तुम्ही स्टॅम्प ड्युटीचा आणि रेडी रेकनरचा काही संबंध ठेवू नका. स्टॅम्प ड्युटी तुम्ही 2%च ठेवा. का केली 5%? आपण हाच प्रश्न घेऊन जाऊया. माझ्याकडे या सेगमेंट मधला वेळ थोडासा कमी आहे. आपण जातो सुरेश हावरे साहेबांकडे. रेडी रेकनर आणि स्टॅम्प ड्युटीचा संबंध तोडावा असं आपल्याला वाटतं का? डेफिनेटली वाटतं. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या. गेल्या वर्षी स्टॅम्प ड्युटी कलेक्शनमधून उत्पन्न जे झालं असं सरकारने डिक्लेअर केलं ते 14,800 कोटीचं आहे. यावर्षी सरकारने रेडी रेकनरच्या माध्यमातून 40% पर्यंत किमती वाढवलेल्या आहेत. पण 40% उत्पन्न वाढलं पाहिजे. तर यावर्षी सरकारचं वाढीव उत्पन्न किती होईल, रेव्हेन्यू किती कलेक्ट होईल हे सरकारने काय सांगितलेलं आहे? तर 15,000 कोटी, म्हणजे केवळ 200 कोटीचा फरक इथे दाखवलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की शेअर ट्रान्सफर जे आपल्या इथे होतात हे शेअर ट्रान्सफर सुद्धा एक प्रॉपर्टी ट्रान्सफरच आहे. शेअर ट्रान्सफरवर स्टॅम्प ड्युटी किती लागली जाते? तर केवळ 0.25% स्टॅम्प ड्युटी लागली जाते. गेल्या वर्षीपर्यंत एक 25D नावाचा टेबल स्टॅम्प ड्युटीमध्ये होता. या 25D टेबलमुळे 10 लाखाचं जर घर असेल तर त्याला सवलत होती. एक 8,750 रुपये स्टॅम्प ड्युटी त्याला लागत होती. परंतु हा 25Dचा टेबल गव्हर्नमेंटने रद्द केला. आता सरसकट 5% स्टॅम्प ड्युटी केली, म्हणजे 50,000 त्याला स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. ही कोणाला? तर जो अल्प उत्पन्न गटातला माणूस आहे, स्वतःचं घर घेण्याचा प्रयत्न करतोय, अफोर्डेबल कॅटेगरी मधला आहे, त्याला हा भुर्दंड पडतो आहे. आणखी एक गोष्ट महत्वाची अशी लक्षात घेण्याची आहे की आता टॅक्सेस किती वाढवायचे घरावरती? 5% स्टॅम्प ड्युटी आहे, 1% रजिस्ट्रेशन आहे, 1% सेस आहे, 3.09% सर्व्हिस टॅक्स आहे, 1% आता वॅट लावलेला आहे. म्हणजे 12% टॅक्सेस हे घरावरती लागतात. आणि आज बँका घर घेणाऱ्यासाठी कर्ज जे देतात ते फक्त घराच्या किमतीच्या 80% देतात. म्हणजे 32% रक्कम ही त्या घर घेणाऱ्या माणसाला अरेंज करावी लागते. आणि म्हणून स्टॅम्प ड्युटीचे दर हे 2% पर्यंत आणले पाहिजेत. 2% जर आणले तर मला विश्वास आहे गव्हर्नमेंटचं 15,000 कोटीचं नुकसान होणार नाही. गव्हर्नमेंटला सगळे दस्तऐवज रजिस्टर होण्यामुळे स्टॅम्प ड्युटीचा अमाऊंट वाढीव मिळेल आणि तो 20,000 पर्यंत मिळेल असं मी दाव्याने सांगू इच्छितो. एक बिल्डर म्हणून त्यांनी केलेलं हे आत्ताचं निवेदन होतं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.